नमस्कार मंडळी, आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। आज पंढरपूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एका व्यक्तीनं प्राणघातक हल्ला केलाय। या हल्ल्याचं कारण आता समोर आलंय। ज्या व्यक्तीवर हल्ला झाला त्या व्यक्तीच्या पुतणीचे आणि हल्लेखोराचे मैत्रीचे संबंध होते आणि यावरूनच दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी भांडण झालं होतं। या भांडणाचं रूपांतरच अशा पद्धतीनं आज हल्ल्यामध्ये झाले। या संदर्भामध्ये पंढरपूरचे DYSP अर्जुन भोसले यांनी पुढील प्रमाणे अधिक माहिती दिली। आज रोजी सुभाष ज्योतिराम लिमकर ही व्यक्ती यांचा एक लाकडाच्या वखारीचा व्यवसाय आहे। ते मजूर आणण्याकरता शिवाजी चौक पंढरपूर येथे येत होते, तर त्यांच्यावर आरोपी अमित वाटारकर याने जुन्या एक त्यांच्यातल्या वादाच्या कारणावरून भांडणं झाली होती, त्याच्यावरून त्यांनी त्यांच्यावर वार केल्यामुळं ते जखमी झालेले आहेत। त्यांचा सध्या उपचार सुरू आहे आणि सध्या जो आरोपी आहे तो पोलिसांच्या ताब्यात आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। नेमकं कारण त्यामध्ये काही कळू शकलेलं आहे का, कशामध्ये व्यक्त केलेलं आहे? जे जखमी आहेत त्यांच्या पुतणीचे आणि जो आरोपी आहे यांच्या या दोघांचे मैत्रीच्या कारणावरून 3-4 महिन्यापूर्वी एक भांडण झालं होतं। त्याच्यामध्ये हे जे जखमी आहेत सुभाष लिमकर यांनी जो अमित वाटारकर आहे ह्याला थोडंसं मारलं होतं। तो राग मनात धरून आज आरोपीने जे सुभाष लिमकर आहेत त्यांना मारहाण केलेली आहे।